राज्य सरकारच्या निष्कामी धोरणामुळे शेतकरी वर्गाला कराव्या लागणाऱ्या आत्महत्यांना पूर्णतः सरकारच जबाबदार आहे. शेतकरी वर्गाला पाठिंबा म्हणून शेवगाव शहरामधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन बंद पाळला. सर्व पक्षांनी केलेल्या आवाहनाला शेवगाव शहरामधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेवगाव शहर कडकडीत बंद ठेवलं. सकाळी शेतकरी स्वाभिमानी संघटना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, किसान क्रांती आणि शिवसेना एकत्र येऊन शहरामधून फेरी काढून सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत फेरी काढण्यात आली. क्रांती चौकात आल्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे सुभाष लांडे, पंचायत समिती अध्यक्ष क्षितिज घुले, दिलीपराव लांडे, मनसेचे गणेश रांधवणे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे दत्ता फुंदे, शिवसेनेचे भरत लोहकरे, अविनाश मगरे, संजय नांगरे यांची भाषणं झाली. अतिशय गंभीर परिस्थिती या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यावर आणलेली आहे. आज शेतकऱ्याचा कष्टाचा भाजीपाला आणि दूध हे रस्त्यावर ओतण्याची वेळ या शासनाने शेतकऱ्यावर आणलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी या शासनाला कधीही माफ करणार नाही. भविष्यामध्ये आज आम्ही 5 दिवस झाले शेतकरी रस्त्यावर उतरलाय, तरी शासन याच्यामध्ये मागण्या मान्य करण्यापेक्षा त्यांच्यात फूट पाडायची कशी याच्याकडे जास्त लक्ष देत आहे. आज शेतकरी जागा झालाय. शेतकरी जे काही आत्महत्या करत होते त्याचं लोन त्यांच्या मुलापर्यंत बी पोहोचलंय. आज शेतकऱ्याचे मुलं बी आत्महत्या करत आहेत. आज शेवगावकरांनी संपूर्ण सहभागी होऊन जे काही शेतकऱ्यांच्यासाठी संपात सहभागी झाले त्यांचे मी आभार मानतो. या महाराष्ट्रात शेतकरी संपाला सुरुवात झालेली आहे. ज्या भारताला आपण कृषी प्रधान देश म्हणतो त्या भारतात या ठिकाणी या शेतकऱ्यांची एक कुचेष्टा कुचंबना या सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे. मोठ्या अपेक्षेने आपण सर्वांनी आजचे दिन येतील या भावनेतून नरेंद्र मोदीच्या माध्यमातून आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मतदान केलेलं होतं. पण ज्या वेळेस आम्हाला एक आजचे दिनचं स्वप्न दाखवलं गेलं, त्यांच्या जाहीरनाम्यात लिहिलेलं होतं की शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी मिळेल, आजचे दिन येतील, या सर्व गोष्टीची अपेक्षा करत असताना सर्वसामान्य शेतकरी कुठेतरी या सर्व गोष्टींना भुलला गेला. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ असे अनेक खोटे आश्वासनं देऊन भारतीय जनता पार्टीचं हे सरकार या ठिकाणी सत्तेवर आलं. परंतु खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांची त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांची कुठेतरी दिशाभूल या सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे. बंद असा पाळण्यात आलेला आहे आणि त्याच्यात शेतकऱ्याचा स्वाभिमान आज जागृत झालेला आपल्याला दिसत आहे. सरकारचा जो डाव आहे तो म्हणजे तोडा आणि जोडा, म्हणजे डिवाइड अँड रूल. ज्या ब्रिटिशांचं जी पद्धत होती, कूटनीती होती की आपल्यामध्ये फूट पाडायची आणि ती फूट पाडून त्याच्यासाठी राज्य करायचं, ती फूट पाडून अशा प्रकारची कूटनीती आज सरकारने केलेली आहे की शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी करत आहेत. तर आज शेतकरी आज जागृत झालेला आहे आणि ते आता या भूलथापांच्या नादी न लागता स्वयंस्फूर्तीने सर्व शेतकरी एकत्रित आलेले आहेत. या ठिकाणी हे जन आंदोलन झालेलं आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी हे आंदोलन जरी हातात घेतले आहे त्यासाठी आज व्यापाऱ्यांनी देखील त्यांचा पाठिंबा दिलेला आहे. सर्व या ठिकाणी शेवगाव मधून उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत की शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे. व्यापारी आणि दलाल शेतकऱ्याच्या भावाची जी किंमत करतात, या शेतकऱ्याच्या भावाची किंमत केल्यामुळं शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यावर कर्ज झालेला आहे. त्यामुळं शेतकरी जो कर्जमाफी मागत आहे ती काही या ठिकाणी कोणी मेहरबानी म्हणून मागितलेली नाही. शेतकऱ्याला जर योग्य भाव मिळाला, शेतकऱ्याला उत्पादन साधनं योग्य माफक दरामध्ये जर मिळाले तर आम्हाला कर्जमाफी सुद्धा मागण्याची आवश्यकता नाही. परंतु सरकारच्या धोरणामुळं आसमानी संकट आणि सुलतानी संकट हे प्रथम शेतकऱ्यावर येतं. जास्त पाऊस झाला तर शेतकऱ्याची पीक नष्ट होते. आपल्याला माहिती की 4 वर्ष या ठिकाणी दुष्काळ पडला, प्रचंड हाल शेतकऱ्याचे झाले. म्हणून शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि हे सरकार ज्यावेळेस हे आता सत्ताधारी आहेत हे सत्तेवर नव्हते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू, या राज्यामध्ये देशामध्ये आजचे दिन आणू. आजचे दिन तर आलेच नाही. परंतु ते सरकार आल्याबरोबर हे सरकार एका राज्यातून नोटाबंदी करून सामान्य माणसाचे हाल करू शकतं. हे सरकार कर्जमाफीसाठी वेळ का काढते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप लांडे, काकासाहेब नरोडे, अरुण पाटील लांडे, संजय फडके, मनसेचे सतीश मगर, संदीप देशमुख, कृती समितीचे सतीश लांडे, भीमराज भडके, सुनील आहुजा, नगरसेवक वजीर पठाण यांच्यासह शेवगाव शहरामधील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते.
न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, एस9 मीडिया, शेवगाव.